हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 16 श्लोक क्रमांक 8. प्रवृत्तौ जायते रागो निवृत्तौ द्वेष एवहि निर्द्वंद्वो बालवद भीमा नेवमेव व्यवस्थितः. भावार्थ: प्रवृत्तीमुळे भावभावना निर्माण होतात, निवृत्तीमुळे द्वेष निर्माण होतो. परंतु ज्ञानी द्वंद्वमुक्त लहान मुलाप्रमाणे जे जसे आहे त्याप्रमाणे राहतो. माणूस दोन प्रकारे आयुष्य जगतो. एक आहे प्रवृत्तीचा मार्ग आणि दुसरा आहे निवृत्तीचा मार्ग. परंतु हे दोन्हीही मार्ग अशाश्वत आहेत. यथाकाळी यांचा फोलपणा जाणवतो. येथे अष्टावक्र मुनी तिसऱ्या शाश्वत मार्गाचा सदुपदेश करत आहेत. पहिल्या प्रवृत्ती प्रकारात माणूस यथेच्छ भरपूर भोग उपभोगतो. देवदेवतांची उदाहरणे देऊन यासाठीच वस्तुजगत निर्माण केलेले आहे असे पांडित्य ऐकवतो. तारुण्याची मजा चाकतो. त्याची अशी समजूत आहे की जसे भरपूर अन्न खाल्ले की अजीर्ण होते आणि अन्न डोळ्यासमोरही नको होते, त्याप्रमाणे मनसोक्त उपभोग घेतले की उपभोगांची तृप्ती होऊन त्यांची अनिच्छा निर्माण होते. मग अध्यात्म, सत्संग, देवदेव करावे, परमात्मा पावन करावा आणि शेवटचा दिवस गोड करावा. मला अनेक जण सांगतात की तुमच्याकडे यायचे आहे, परंतु आत्ता धनसंपत्ती मिळवून घेतो आणि म्हातारपणी योग, सत्संग, अध्यात्म वगैरे करतो. अशांसाठी अष्टावक्र मुनी सांगतात की प्रवृत्तीमुळे भावभावना निर्माण होतात. एकदा उपभोगांची चव समजली की ती आयुष्यभर जिभेवर रेंगाळते, यातून सुटका होत नाही. संधी मिळाली की मी म्हणणारे लटपटतात. द्विधा मनस्थितीत समोरची संधी उपभोगून मोकळे होतात आणि मग पस्तावतात. दुसऱ्या निवृत्ती मार्गात काही जण जन्मताच इतरांचे अनुभव जाणून किंवा ज्ञानाने समजून किंवा सहजच असेच निवृत्त झालेले असतात. असे अनेक जण आहेत की ज्यांनी संधी असूनही कधीही दारू प्यायलेली नाही, धूम्रपान केलेले नाही. काही जणांना जबरदस्त झटका बसतो आणि ते उपभोगांपासून निवृत्त होतात. अशांसाठी अष्टावक्र मुनी सांगतात की निवृत्तीमुळे द्वेष निर्माण होतो. एखादा कितीही निर्व्यसनी असला तरी केव्हा तरी त्याला व्यसनी लोकांचा द्वेष, हेवा, मत्सर वाटतो. या प्रकारांना वंचित झाल्याची भावना आत कुठेतरी मनात येते. मोठा भाऊ ऑर्केस्ट्रासाठी जातो, लहान भाऊ देवळात भजनाला जातो. दोघेही परत येतात. मोठा भाऊ ऑर्केस्ट्राचे हावभावासह रसभरीत वर्णन करतो, तेथील विनोद सांगतो. सर्वजण त्याला दाद देतात, टाळ्या देऊन खळखळून हसतात. लहान भाऊ भजनाबद्दल सांगायला लागला की हां छान छान असे काहीतरी कसे तरी सरासरी म्हणून सर्वजण तेथून काढता पाय घेतात. लहान भावाला मोठ्या भावाचा हेवा वाटतो. प्रवृत्ती किंवा निवृत्ती या दोन्ही प्रकारात माणूस निर्लेप, निर्भेळ, निर्विकारी राहत नाही. मन संपूर्ण शुद्ध, संपूर्ण पवित्र, मोकळे, निरागस असत नाही. आत मनात कुठेतरी रुखरुख, खसखस, मळमळ शिल्लक असते. त्यामुळे नमन, अमन, मनातीत अवस्था असत नाही. मुक्तीसाठी ही अडचण असते. यास्तव अष्टावक्र मुनी येथे एका तिसऱ्याच शाश्वत मार्गाचा उपदेश करत आहेत. ते सांगतात की ज्ञानी द्वंद्वमुक्त लहान मुलाप्रमाणे जे जसे आहे त्याप्रमाणे राहतो. लहान मुलाने जगाचा अनुभव घेतलेला नसतो, त्यामुळे तो भोळा, भाबडा, निरागस, निर्मळ मनाचा असतो. समोर जे जसे आहे तसा तो वागतो. त्याला वडिलांनी केलेले आवडले नाही तर तो वडिलांना वा करून त्यांच्यावर हात उगारतो, रुसतो. आईने मार दिला तर मोकळेपणाने रडतो आणि मार देणाऱ्या त्याच आईच्या कुशीत विसावतो. जेव्हा जे करावे असे वाटते तेव्हा तो ते करतो. सवंगड्यांबरोबर खेळतो, रुसतो, भांडतो आणि सर्व विसरून पुन्हा एकत्र येऊन दंगा सुरू होतो. माणसाने जरी जगाचा अनुभव घेतलेला असला तरीही हे असे लहान मुलाप्रमाणे असावे. निरागस, निर्मळ, द्वंद्वमुक्त. कसलीही अभिलाषा नसावी.
तृष्णा नसली की संसार रिपू उद्भवत नाहीत. जीवन समयीच्या ज्योतीप्रमाणे शांतपणे तेवत राहते. हरिओम.